काय मस्त दिसतोय मटन पुलाव. असं वाटतंय का आत्ताच खावं. भात तर बघा काय सुटसुटीत झालेला आहे. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं स्वागत करत आहे. आणि आजची आपली रेसिपी आहे साध्या आणि सोप्या पद्धतीचं मटन पुलाव. आणि आजच्या या पुलाव रेसिपीसाठी आपण एक खास मसाला तयार केलेला आहे. तर आता हाऊसवाईफ असो की बॅचलर, कोणीही आरामात ही रेसिपी बनवू शकेल. तर वेळ न घालवता पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य. पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मग साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. मटन पुलाव बनवण्यासाठी मी तांदूळ घेतलेले आहेत. बासमती तांदूळ 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो, कारण मी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे. तर जेवढं तुम्ही मटन घेणार तेवढेच तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. हे बघा मटन फ्रेश मटन आहे, फक्त स्वच्छपणे धुवून घ्या. त्यानंतर आपण घेतलेलं आहे दही अराउंड 200 ग्रॅम आहे. 4 ते 5 तिखट हिरव्या मिरच्या या प्रकारे उभ्या चिरलेल्या. फोडणीसाठी गरम मसाला घ्यायचा आहे आपल्याला. 2 तेजपत्ता, अर्धा छोटा चमचा सहा जिरा, 2 वेलची, 1 मोठी वेलची आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा. त्यानंतर मसाला तयार करायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी आपण घेतलेले आहेत 2 तेजपत्ता, 1 चमचा जिरं, 2 मोठे चमचे धणे, 1 चमचा सहा जिरा, 1.5 चमचा बडीशेप, 2 मोठी वेलची, 4 हिरव्या वेलची, 4 ते 5 लवंगा, 4 पांढरी मिरी, 8 ते 10 काळी मिरी, 2 इंचाचा दालचिनीचा तुकडा, 1 चक्री फूल आणि 1 जावित्री. फक्त एवढेच गरम मसाले आपल्याला घ्यायचे आहेत आजच्या सिक्रेट मसाल्यासाठी. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे तूप, चवीपुरतं मीठ, 1 मोठा चमचा हळद, 3 चमचे आलं लसणाची पेस्ट आणि 3 मोठे कांदे या प्रकारे उभे चिरलेले, कारण आपण पुलावसाठी आपण कांदा फ्राय करणार आहोत आणि गार्निशिंगसाठी सुद्धा. आता सर्वात आधी आपण मटन मॅरिनेट करून घेऊया. तर याच्यामध्ये घाला चवीपुरतं मीठ, 1 चमचा हळद, 2 चमचे भरून आलं लसणाची पेस्ट. तुम्ही आलं लसूण ठेचून सुद्धा घालू शकता. आणि घालूया दही साधारण घट्ट घ्या. दही घातल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून ठेवा साधारण अर्धा ते पाऊण तास. तांदूळ सुद्धा स्वच्छपणे धुवून घ्या आणि साधारण 2 तासभर भिजत ठेवा. त्याच्याने लवकर सुद्धा पुलाव होतो आपला. म्हणून जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर तांदूळ आधी भिजत ठेवा. त्यानंतर बाकीची तयारी करा. आता जसं की आपण मटन सुद्धा मॅरिनेट करत ठेवलेलं आहे. आता आपण मसाला तयार करूया. तर त्याच्यासाठी आपल्याला गरम मसाले भाजून घ्यावे लागतील. तर 1 चमचा भरून तेल गरम करा, फक्त 1 चमचा. तेल खूप कडकडीत गरम करायचं नाहीये. साधारण गरम झाल्यास याच्यामध्ये आता आपण घालूया बडीशेप, जिरं, सहा जिरं आणि धणे. हलकंसं परतून घ्या आधी. खूप वेळ परतायचं नाही आपल्याला, साधारण अरोमा सुटेपर्यंतच. गॅस सिमवर ठेवा, बिलकुल हे फास्ट करू नका. हलकंसं परतून झाल्यानंतर बाकीचे गरम मसाले सुद्धा याच्यामध्ये घाला आणि परतून घ्या. जास्ती वेळ लागत नाही याला. तेल टाकल्याने थोडंसं स्वाद बदलतो, म्हणजे जास्तीचं चविष्ट होतं, म्हणून थोडंसं तेल घालावं आणि भाजून घ्यावे. आता काढून घ्या. थोडंसं रूम टेम्परेचरवर आणा. रूम टेम्परेचरवर आणेपर्यंत आपण सेकंड प्रोसेस करूया, म्हणजे आपण कांदा भाजून घेऊया. हे बघा, हे साईडला ठेवून द्या आता थोडंसं थंड होईपर्यंत. आता सेम टोपामध्ये आपण तेल गरम करूया, कारण आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. तर तेल थोडंसं जास्तीचं घाला, नंतर तुम्ही काढू शकता. तेल गरम होताच आता आपण कांदा फ्राय करून घेऊया. सिम्पली स्वादिष्टमध्ये मी ऑलरेडी मटन आणि चिकन बिर्याणीची रेसिपी दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अंदाज आलाच असेल का कांदा कसं फ्राय करायचं. तसं आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. पण आजच्या या रेसिपीमध्ये थोडंसं कांदा आपल्याला पुलावमध्ये आधीच मिक्स करायचं आहे. तर त्याच्यासाठी हलकंसं ब्राऊन झाल्यानंतर कांदा आपण काढून घेऊया आणि उरलेला कांदा जे आहे ते आपण थोडंसं क्रिस्पी करून घेऊया. तर किती प्रमाण, अराउंड 70 आणि 30, 70% कांदा आपण पुलावमध्ये ऑलरेडी मिक्स करणार आहोत, म्हणजे आधीच मिक्स करणार आहोत. हे बघा, साधारण एवढं फ्राय झाल्यानंतर कांदा काढून घ्या, म्हणजे 70% कांदा काढून घ्या. आणि उरलेले जे 30% कांदा आहे ते आपण जास्तीचं फ्राय करून घेऊया. काळजी घ्यावी, करपून देऊ नका, नाहीतर कडू लागतं. म्हणून जेव्हा आपण कांदा फ्राय करतो कुठेही जाऊ नका, तिथेच थांबावे. आणि कांदा झाल्या लगेच काढून घ्या. हे बघा, कांदा झालेला आहे. आता आपण काढून साईडला ठेवूया. या आजच्या पुलावच्या रेसिपीमध्ये 3 मेन प्रोसेस आहेत. गरम मसाला, मटन मॅरिनेशन आणि कांदा, तिन्ही झालेले आहेत. आता गरम मसाले सुद्धा गार झाले असतील, म्हणजे रूम टेम्परेचरवर आले असतील. आता आपण यांना ग्राइंड करून घेऊया.
या गरम मसाल्यामध्ये मी 2 रेसिपीज बनवणार आहे. आजचा हा पुलाव, मटन पुलाव आणि नेक्स्ट रेसिपी असणार आहे भेजा फ्राय. हा गरम मसाला तुम्ही भेजा फ्राय, कलेजी फ्राय, चिकन फ्रायमध्ये सुद्धा वापरू शकता. तर बनवून ठेवा, फ्रीजमध्ये स्टॉक करा, काहीही होत नाही, अरोमा उडत नाही. फक्त एअरटाईट बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये पॅक करा. आता कांदा फ्राय केलेलं तेल जास्तीचं होतं तर थोडंसं काढून घ्या आणि त्याच्यामध्ये तूप घाला. तूप मेल्ट झाल्यास त्याच्यामध्ये आपण फोडणी देऊया गरम मसाल्यांची आणि घालूया त्याच्यामध्ये चिरलेली मिरची. हलकसं परतून घ्या. आता याच्यामध्ये आपण फक्त मॅरिनेट केलेलं मटण मिक्स करूया. मला वाटत असेल पिवळा कलर आहे खूप, तर नंतर ह्याचा कलर बदलणार आहे. ॲज वेल ॲज ही तर पुलाव रेसिपी आहे, बिर्याणी नाही आहे. म्हणून आजची ही जी रेसिपी आहे खूप झणझणीत नसणार आहे, कारण आपण लाल मसाल्याचा वापर याच्यामध्ये करणार नाही आहोत. ॲज वेल ॲज जे गरम मसाले आपण वापरलेले आहेत ते चटका देणारा गरम मसाला नाही. म्हणजे त्याच्यामध्ये आपण लवंग, मिरी त्याचा वापर खूप जास्तीचा केलेला नाही. इनफॅक्ट बडीशेप, धणे आणि जिऱ्याचा वापर केलेला आहे. त्याच्याने खूप छान सुगंध सुटतो. तर नक्कीच ही रेसिपी बनवून बघा, मुलांना द्या आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करायला विसरू नका. हे बघा, मटण मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण फ्राय केलेला कांदा घालूया, जे कमी फ्राय केलेला आहे ते, आणि घालूया 2 चमचे भरून गरम मसाला पावडर, आपला सिक्रेट गरम मसाला. तुम्ही चमच्याची साईज सुद्धा बघा, कोणाचे छोटे चमचे असतात, मोठे असतात, तर त्यानुसार तुम्ही मसाला कमी जास्ती करू शकता. मसाला घातल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करा. आता सध्या तरी आपण फक्त 2च चमचे घातलेले आहेत भरून. नंतर जेव्हा आपण भिजवलेले तांदूळ याच्यामध्ये मिक्स करणार तेव्हा पुन्हा आपण याच्यामध्ये गरम मसाला घालणार आहोत. तेव्हा मिक्स करून झालेला आहे. आता फक्त झाकण देऊन आपल्याला थोडा वेळ शिजवायचं आहे, स्टॉक सुटेपर्यंत, म्हणजे साधारण 15 मिनिटं आणि लो फ्लेमवर. मीनवाईल आपण एकीकडे पाणी सुद्धा गरम करायला ठेवूया, कारण याच्यामध्येच आपण भिजवलेले तांदूळ मिक्स करणार आहोत म्हणून पाणी लागणार आहे. तर जवळजवळ मी 1.5 ते 2 लिटर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता 15 मिनिटं झालेली आहेत, आपण चेक करूया. हे बघा, मस्त स्टॉक सुटलेला आहे. कधीही कुठचीही नॉनव्हेजची जेव्हा रेसिपी तुम्ही बनवणार तेव्हा सुरुवातीलाच पाणी घालू नका. या प्रकारे सिमवर ठेवून थोडा वेळ त्याचा स्टॉक निघू द्या. त्याच्याने खरंच खूप छान रेसिपी होते, म्हणजे चविष्ट होते आपली डिश. तर या गोष्टीची काळजी घ्यावी. स्टॉक सुटलेला आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी ओतूया, म्हणजे गरम पाणी. साधारण 1.5 ते 2 लिटर मी पाणी घेतलेलं आहे. एवढं पाणी आपल्याला लागणार आहे. जर तुमच्याकडनं जास्ती पाणी ओतू गेलं तर नो वरीज, नंतर आपण आटवू शकतो आणि कमी पडलं तर तुम्ही ॲडिशनल पाणी त्याच्यामध्ये नंतर ओतू शकता. आता ह्याला फक्त आपण झाकण देऊन शिजवूया मटण टेंडर कुक होईपर्यंत. तर सिमवर 25 ते अर्धा तास, म्हणजे 25 मिनिटं ते अर्धा तास ठेवूया. अर्धा तासानंतर सुद्धा शिजलं नाही तर पुन्हा थोडा वेळ शिजवा, म्हणजे मटण शिजेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. आता मी अर्ध्या तासानंतर चेक करतेय, तुम्ही बघू शकता. मस्त दिसते. हा जो मटणाचा रस्सा आहे ते तुम्ही भाकरीसोबत किंवा असं चिकट भात, म्हणजे इंद्रायणी तांदूळ जे असतात त्याचा भात करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता आपण सध्या मटण चेक करूया झालं आहे की नाही. हे बघा, मटण एकदम टेंडर कुक झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण तांदूळ मिक्स करूया, पण त्याच्या आधी स्टॉक बघूया. पुरेसा स्टॉक आहे. तुम्हाला वाटलंच पाणी कमी पडतं, तुम्ही एक्स्ट्रा वरून घालू शकता. आणि मीठ घालूया, कारण भातामध्ये मीठ घालणार आहोत, तर त्याच्यासाठी आत्ताच आपण मीठ घालूया. आणि गरम मसाला, आपला सिक्रेट मसाला. सुरुवातीला मटण शिजवण्यासाठी आपण 2 चमचे भरून गरम मसाला वापरलेला होता, पण आता आपण याच्यामध्ये 1.5 चमचा घालणार आहोत. 1.5 चमचा पुरेसा आहे, कारण खूप जास्ती चटका लागत नाही. मुलं सुद्धा आरामात खातात. पण ज्यांना चटकेदार हवं आहे, खूप थोडंसं स्पायसी लेवल जास्तीचं हवं आहे, तर 1.5च्या ऐवजी 2 चमचे सुद्धा गरम मसाला तुम्ही वापरू शकता. आता याच्यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ घालूया. ही सेम रेसिपी तुम्ही चिकन पुलाव बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. तांदूळ घातल्यानंतर व्यवस्थितपणे त्याला मिक्स करा. मिक्स केल्यानंतर आता फक्त झाकण देऊन आपल्याला याला शिजवायचं आहे. याच्यामध्ये मी एक्स्ट्राचं पाणी घातलेलं नाही आहे. जेवढं पाणी आधी घेतलेलं होतं तेवढंच आहे. साधारण अर्धा इंच वरपर्यंत लेवल हवी आपल्याला. आणि जर तुम्हाला वाटलंच का थोडं पाण्याची गरज आहे, नंतर तुम्ही वरून थोडंसं गरम पाणी थोडं थोडं करून घालू शकता. साधारण 15 मिनिटं लागतात लो गॅसवर, लो ते मीडियम. आणि 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता
काय मस्त मटण पुलाव झालेला आहे. एक एक भाताचा कण सुद्धा कसा सुटसुटीत झालेला आहे तुम्ही बघू शकता. आता जेव्हा कधी तुम्हाला मटण पुलाव बनवायचा असेल तर नो वरीज, सिम्पली स्वादिष्टची ही रेसिपी बघा. एकदम सोपी आहे आणि अतिशय चविष्ट सुद्धा लागते. आता आपण गरमागरम सर्व करूया. तुम्हाला जर या पुलावला रिच बनवायचं असेल तर तुम्ही साधारण तुपामध्ये रोस्ट केलेले काजू बदाम सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. त्याच्याने सुद्धा छान फ्लेवर, चव आणि रिच सुद्धा बनते ही पुलावची रेसिपी. हे बघा सर्व करून झालेली आहे. आता आपण फ्राय केलेले कांद्याने गार्निश करूया. फ्राय केलेला कांदा तुम्ही डायरेक्ट या प्रकारे प्लेटमध्ये गार्निश करू शकता किंवा पुलाव झाल्यानंतर टोपामध्ये गार्निश करा आणि लागेल तेव्हा सर्व करा. तुम्ही पुलाव रायतेसोबत सर्व करू शकता किंवा एका लिंबाच्या फोडीसोबत सुद्धा सर्व करू शकता. आणि जर काहीही नसेल तर तुम्ही अशीच सर्व करा, कारण आजची ही मटन पुलाव रेसिपी एवढी फ्लेवरफुल झालेली आहे की दुसरी कशाचीही गरज नाही आहे. आणि आय होप तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल. तर आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आणि हा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण नक्कीच फॉलो करा. थँक्यू.